यवतमाळ जिल्ह्यात गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्याने ठिकठिकाणी मोठे नुकसान झाले। अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका उमरखेड महागाव तालुक्यात बसला। पालकमंत्र्यांनी या दोनही तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली। शासन अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे। एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, असे यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना पालकमंत्री राठोड म्हणाले। अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी पालकमंत्री श्री राठोड यांनी प्रत्यक्ष नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन केली, त्यावेळी ते बोलत होते। यावेळी आमदार किसन वानखडे, जिल्हाधिकारी विकास मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे, उमरखेड तहसीलदार राजू सुरडकर, महागाव तहसीलदार श्री म्हस्के, पराग पिंगळे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी पाहणी दौऱ्यात सहभागी होते। पालकमंत्र्यांनी यावेळी महागाव तालुक्यातील फुलसावंगी, उमरखेड तालुक्यातील नारळी, कुरली, चिखली, कोर्टा, दराटी या गावाला भेट देऊन तेथील नुकसानीची पाहणी केली। यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला, त्यांच्या समस्या व्यथा जाणून घेतल्या। या गावामधील शाळा, आरोग्य केंद्रांना भेट देऊन तेथे झालेल्या नुकसानीची माहिती त्यांनी घेतली। झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करा। नुकसानीचे सर्वे करताना तपशीलवार नोंद घ्यावी। अतिवृष्टीमुळे उभ्या पिकांचे, घरांचे व सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। जिल्हा प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देत एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले।